ठिकाणी होणार नाही आहे। त्या सगळ्यांना या ठिकाणी सुंदर असे हट्स पुढच्या कालखंडामध्ये आदरणीय भाईजीने पण मगाशी प्रॉमिस केलेला आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्यांना नवीन आपण त्या ठिकाणी हट्स बनवून देऊ। सगळ्यांना त्यांची दुकानं पण त्या ठिकाणी थाटली जातील आणि त्या ठिकाणी कुणाला पण त्या ठिकाणून हटवता येणार नाही। सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांचा रोजगार अजून जास्तीत जास्त त्या ठिकाणी देता येईल। मगाशी माझे मित्र चंद्रपालजी जसे म्हणाले का सुरुवातीला रामटेकच्या भागामध्ये 25,000 26,000 लोक यायचे, आता त्या ठिकाणी दरवर्षाला 5 लाख पर्यटक येतात। नवेगाव बांधचा पण आपण जर विचार केला तर अशाच पद्धतीचा याची पण क्षमता या ठिकाणी आहे। सुंदर ही जागा आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळे आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी आपण तत्पर आहोत। आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो का जो मगाशी सुनीलने या ठिकाणी म्हटलं आहे 50 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकासाच्या अंतर्गत ऑलरेडी माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांच्या प्रयत्नानं, आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला हिरवा झेंडा दिला आणि त्याचा आपण आराखडा बनवलेला आहे। त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अनेक सोयी या ठिकाणी निर्माण होणारच आहेत। या ठिकाणी झिप लाईन असेल, बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा सगळ्याचा प्रयत्न आहे। आता जो रिसॉर्ट झाला आणि त्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिला तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा MTDCचा कोणता पर्यटन रिसॉर्ट असेल तर तो नवेगाव बांधचा नाव त्याच्यामध्ये यायला लागलाय। जे विचार करा, त्या ठिकाणी मला काही लोकांनी म्हटलं होतं का तिथं बँकेट हॉल झाला पाहिजे, सोलर लाईट झाला पाहिजे, त्याचं पण काम ऑलरेडी सुरू आहे। त्या ठिकाणी बँकेट हॉल झाल्यानंतर जे लग्न करणारी जी मंडळी आहेत तर त्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी बैठका पुढच्या कालखंडामध्ये होतील आणि तो पण अत्यंत चांगला भाग त्या ठिकाणी होईल। तिथला रस्त्याचा जो कार्यक्रम आपण म्हणतात तर तो रस्ता ऑलरेडी मंजूर झालेला आहे। पुढच्या कालखंडामध्ये तो पण करणार आहोत, आपण सगळे करणार आहोत आणि या नवेगाव बांधचा पूर्ण चेहरा मोहरा बदलवण्याच्या दृष्टीनं नवेगाव बांधवासियांना जसं लागते, नवेगाव बांध पर्यटन समितीला जसं वाटते तसं मला पण या भागाचा आमदार म्हणून आमच्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष असतील, या भागाच्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य असतील, आपले ग्रामपंचायतचे इथले सरपंच असतील किंवा नवेगाव बांधच्या लोकांची जी भावना आहे त्या सगळ्यांची भावना, आम्हा सगळ्यांची एकच भावना आहे का या नवेगाव बांध क्षेत्राचा पूर्णतः पर्यटनाच्या दृष्टीनं विकास झाला पाहिजे आणि या देशामध्ये नवेगाव बांध हे पर्यटन एक अत्यंत सुंदर असं स्थळ आहे आणि लोक त्या ठिकाणी आल्या पाहिजे, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। त्यासाठीच आपण सगळ्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे। याच्यावर कोणाचाही कोणत्याही पद्धतीचा याच्यावर विपरीत परिणाम होणार नाही हे तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छितो। आमच्या ढिवर समाज बांधवांची भावना आहे का या ठिकाणी